नमस्कार, सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सुशिक्षित बेरोजगार आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण संस्था सोनेखारी वडद द्वारा संचालित राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद द्वारा वार्षिक स्नेह संमेलन 2024-25 दिनांक 4, 5, 6 व 7 जानेवारी 2025 ला संपन्न होत असून दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता वार्षिक स्नेह संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, अध्यक्ष राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळा वडद हे होते। तर कार्यक्रमाच्या उद्घाटिका जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेंढे, तर प्रमुख अतिथी म्हणून दुर्गाताई तिरेले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया जियालाल पंधरे, संस्था उपाध्यक्ष तसेच सुभाष यावलकर, संस्था सचिव दुर्गेश पटले, सरपंच वडद कमलेश्वरी वेलावे, सरपंच ग्राम सोनेखारी बबलू बिसेन, उपसरपंच ग्राम येरमडा नरेश बोपचे, संपादक सत्य को जाणून न्यूज चॅनल डॉक्टर अजय उमाटे, डॉक्टर देशमुख साखरीटोला, देवराम चुटे, राजीव गांधी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ए.टी. डुंबरे व इतर शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक व गावकरी नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला असून स्नेह संमेलनाचे कार्यक्रम दिनांक 5-6 पर्यंत चालणार असून दिनांक 7 ला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। बातमीकर्ता नरेश बोपचे, सत्य को जाणून न्यूज संपादक। सावित्रीबाई फुलेला मी अभिवादन करतो, ज्यांनी आपल्या या देशाला एक संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आपला हा देश, आपला हा समुदाय, आपली ही न्याय व्यवस्था कशी चालावी त्यांच्या संविधानामध्ये त्यांनी नमूद केलं। बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अभिवादन करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी कला आणि सांस्कृतिक याच्यामध्ये खूप मोठा मान त्यांना देण्यात येतो असे नटराज यांच्या सुद्धा प्रतिमेला मी अभिवादन करतो। सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि आजच्या या स्नेह संमेलनाच्या आपण या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन काल मी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत कमीत कमी 1 तास बसलो आणि प्रोग्राम ठरला की निश्चित या कार्यक्रमाला मी येणार आहोत, परंतु अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि आज सकाळी सुद्धा 8 ते 8:30 वाजता त्यांची आणि माझी बोलणी झाली की मी 12 ते 12:15 पर्यंत मी पोहोचतो, परंतु अचानक त्यांची प्रकृती बिघाड झाली आणि त्यांनी सन्माननीय दुर्गाताई तिराले, आमचे मित्र आणि सन 1991 पासून ज्यांनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या विद्यालयाला नेहमी पुढे नेण्याचं काम संचालित केलं आणि आजही 31 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरही एक जबाबदारी म्हणून, आपली जबाबदारी म्हणून या वडद आणि वडदच्या परिसरांना, या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या उद्देशाने जे शिक्षण संस्था स्थापन केली आणि आजही ती बरोबर चालण्याचं काम ज्यांच्याकडे आहे, या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माझे मित्र पूर्व जिल्हा परिषद सदस्य जियालालजी पंधरे, त्याचप्रमाणे आमच्या सोबत या शिक्षण संस्थेला खूप मोठा दुःखात असो सुखात असो की बरोबर पुढे कसं जाईल, हा विद्यालय कसं चालेल, विद्यालयाची पूर्ण जबाबदारी ज्यांच्याकडे आहे
ते आमचे मित्र, या शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय सुभाषजी येवलकर, मंचावर उपस्थित आमचे बंधू गोपाल भाऊ तिराले, पूर्व जिल्हा परिषद सदस्य विश्रामजी चर्जे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सालेकसा तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष देवराम भाऊ चुटे, नरेश बोपचेजी आणि या वडद ग्रामचे प्रथम नागरिक सरपंच श्री दुर्गेश पटलेजी, सोनेगारीच्या सरपंच कमलेश्वरीताई बेलावे आणि या ठिकाणी हरिचंदजी रांगाले आणि या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य मुख्याध्यापक सन्माननीय A.T. डुमरेजी,